महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून व्यापक सार्वजनिक वाहतूक आराखडा तयार केला. त्यानुसार भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ व्हावा यासाठी प्रशासनाने मोठा प्लॅन आखलाय. नाशिक कुंभमेळ्यासाठी सुमारे 4500 बस तैनात करण्यात येणार आहेत. याच्या माध्यमातून दररोज तब्बल 33 लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक होणार आहे. राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झालेले असताना दुसरीकडे आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सूनची प्रतीक्षा संपली असून पुढच्या काही तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार आज मुंबई, कोकण, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भात नोंदणी शोधणे, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधीची माहिती जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी पाठोपाठ आता शालेय बस शुल्कातही 15% वाढ करण्याचा निर्णय शालेय बस मालक संघटनेने घेतला आहे. ही दरवाढ जून 2026 पासून लागू होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी जाहीर केले. यामुळे वाढत्या महागाईत पालकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. मालाड येथील आकाशवाणीच्या जागेवर जागतिक दर्जाचा एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यांनी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. भारत टॅक्सीला राज्यात हिरवा कंदील मिळाला असून राज्यात ऑनलाईन ॲप आधारित ॲग्रिगेटर सहकारी टॅक्सी सेवेबाबत परिवहन विभागामार्फत तातडीने नियमावली तयार करून या सेवेस परवानगी देण्यात येईल. ॲग्रिगेटर सहकारी टॅक्सीमुळे लाखो चालकांना जीवनात आर्थिक स्थैर्य, सामाजिक सुरक्षा निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत धर्मांतरास नकार दिल्याने एका हिंदू महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. कंपनीत कार्यरत असताना धर्मांतरण करण्यासाठी आणि अन्य धर्मीय व्यक्तीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात होता. या विरोधात आपण कंपनीकडे तक्रार केली, मात्र कंपनीने संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी मलाच नोकरीवरून काढले असा दावा पीडित महिलेने केला आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने शेतकरी कर्जमाफीला मंजुरी दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात सरकारने या निर्णयाचा शासन निर्णय जारी केला. यामुळे आता कर्जमाफीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील पहिले इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्र पुण्यातील रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात उभारण्यात आले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा हा प्रथमदर्शी प्रकल्प आहे. या केंद्रातून सुमारे 50 ते 60 कंपन्यांकडून 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून त्यातून 5000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. एसटी बसस्थानकांवरील शौचालय मोफत करण्याची घोषणा होऊनही अनेक ठिकाणी प्रशासनाकडून शुल्क आकारले जात असल्याचे वृत्त समोर येत होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना परिपत्रक जारी करून बसस्थानकांवरील शौचालयांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाने पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात भेसळीच्या संशयावरून मंगळवारी 14 ठिकाणी छापे टाकले असून 31,73,000 अन्नपदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये पान, गुटखा, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन, कडधान्य आदी माल जप्त करण्यात आले. पुणे विभागात 14 आस्थापनांची तपासणी करून प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. T20 वर्ल्ड कप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच T20 संघातही स्थान देणार नसल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयने आता भारतीय T20 संघाच्या भवितव्यासाठी नव्या कर्णधाराच्या निवडीचा विचार सुरू केलाय. संघ व्यवस्थापन आणि निवडी समितीसोबत चर्चा केल्यानंतर लवकरच T20 संघाच्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. आषाढी पायीवारीसाठी संत तुकाराम महाराज यांची पालखी 7 जुलै रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. 18 दिवसांचा प्रवास पूर्ण करून पालखी सोहळा 24 जुलै रोजी पंढरपूर येथे दाखल होणार असून यंदा या पालखी सोहळ्याचे 341वे वर्ष आहे. याबाबतची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांनी दिली आहे.
सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची अंमलबजावणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. या योजनेचा आढावा घेणे आणि आवश्यकतेनुसार निकषांमध्ये बदल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असल्याचा दावा करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला उमेदवारीबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. महाविकास आघाडीचे नेते संख्याबळाचा विचार करून निर्णय घेतल्यास महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होऊ शकतात असे बावनकुळे म्हणाले. तसेच 17 जागांवर महायुतीचाच विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.